महर्षी पब्लिक स्कूल अमरावती, वर्ग 8वा, विषय मराठी, पाठ 12वा, शब्दकोश. पाठ 12वा, शब्दकोश. आपलं कालच्या भागामध्ये झालेलं होतं शब्दकोश. तर सायली आणि नेहाचा संवाद या ठिकाणी आपण बघितलेला होता. आता आपण बघणार आहोत उद्दिष्टे. उद्दिष्टे. कशाची? तर शब्दकोशाची उद्दिष्टे. शब्दकोश म्हणजे काय, त्याची उद्दिष्टे, तो कसा पाहावा हे आपण समजून घेऊया. मुलांनो, ज्या एका अक्षराने किंवा अक्षरसमूहाने एखादी वस्तू, विचार, कल्पना, भाव, गुण किंवा क्रिया इत्यादींचा अर्थ व्यक्त केला जातो, त्या अक्षरास किंवा अक्षरसमूहास शब्द असे म्हणतात. कोश म्हणजे संग्रह. कोश मीन्स संग्रह. तर शब्दकोश म्हणजे शब्दसंग्रह होय. हा झाला शब्दकोश, शब्दाचा वाच्यार्थ. पण विकसित भाषांत शब्दसमूह आणि शब्दकोश यांच्या स्वरूपात थोडा फरक आहे. एखाद्या भाषेच्या विशिष्ट क्षेत्रातील मर्यादित शब्दांच्या संग्रहाला शब्दसंग्रह, ग्लोसरी असे म्हणतात. तर त्या भाषेतील बहुतेक शब्दांचा संग्रह विशिष्ट रचनापद्धतींचा अवलंब करून दिला असल्यास त्याला शब्दकोश म्हणजे डिक्शनरी असे म्हणतात. कोशात समाविष्ट केलेल्या शब्दांची रचना पद्धतशीरपणे केलेली असते. संग्रहित केलेल्या शब्दांचा क्रम कोणत्या पद्धतीने लावला आहे हे कळले तर कोणताही शब्द कोठे सहजतेने सापडेल हे नक्की कळते. अलीकडे सर्व भाषांतील कोशांतील शब्दांची योजना त्या भाषेच्या व्यवहारासाठी वापरल्या जाणाऱ्या लिपीतील वर्णांच्या क्रमाने केलेली असते. अशी योजना करताना शब्दांचे आद्य अक्षर किंवा वर्ण विचारात घेतलेला असतो. या पद्धतीमुळे कोशात शब्द कोठे सापडेल हे चटकन ठरवता येते. उद्दिष्ट. आता उद्दिष्ट आपलं कालच्या भागामध्ये पण उद्दिष्ट राहिलेलं होतं की प्रत्येक शब्दाला विशिष्ट काय असतो, अर्थ असतो हे कळणे. प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थ असतो हे कळणे. त्यानंतर शब्दाचा योग्य अर्थ माहीत करून घेण्याची सवय लागणे. शब्दाचा योग्य अर्थ माहीत करून घेण्याची काय लागणे? सवय लागणे. शब्दाच्या अर्थाच्या छटा समजणे. शब्दाच्या अर्थाच्या छटा समजणे. शब्दकोश ही संकल्पना समजणे. शब्दकोश ही संकल्पना समजणे. शब्दकोशाची गरज व महत्त्व. शब्दकोशाची गरज व महत्त्व लक्षात येणे. शब्दकोश हाताळता येणे. शब्दकोश हाताळता येणे. म्हणजे जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट आपल्याला देण्यात आलेलं आहे की शब्द पाहत असताना त्याची काय उद्दिष्टे आहेत ते आपल्याला विचारात घ्यावी लागेल. तर पहिलं उद्दिष्ट आहे प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थ असतो हे कळणे. शब्दाचा योग्य अर्थ माहीत करून घेण्याची सवय लागणे. शब्दाच्या अर्थाच्या छटा समजणे. शब्दकोश ही संकल्पना समजणे. शब्दकोशाची गरज व महत्त्व लक्षात घेणे. शब्दकोश हाताळता येणे. त्यानंतर आहे
काय असते शब्दकोशात? म्हणजे शब्दकोशात काय असते? शब्दांचा संग्रह. काय असते शब्दकोशात? शब्दांचा संग्रह. त्यानंतर शब्दांचे प्रमाण उच्चार. शब्दांचे प्रमाण उच्चार. त्यानंतर आहे व्युत्पत्ती. शब्दांची उत्पत्ती कशी झाली, काय झालं, ते सगळं याच्यामध्ये बघितल्या जातात. तर समानार्थी प्रतिशब्द. संदर्भानुसार बदलणारे शब्दांचे अर्थ. अर्थाचे स्पष्टीकरण करणारे वर्णन किंवा चित्र. तर प्रसिद्ध लेखकांच्या ग्रंथातील संदर्भ. आता काय असते शब्दकोशात? तर शब्दांचा संग्रह, शब्दांचे प्रमाण उच्चार, व्युत्पत्ती, समानार्थी प्रतिशब्द, संदर्भानुसार बदलणारे शब्दांचे अर्थ, अर्थाचे स्पष्टीकरण करणारे वर्णन किंवा चित्र, प्रसिद्ध लेखकांच्या ग्रंथातील संदर्भ. शब्दकोश कसा पाहावा? शब्दकोश पाहण्याचा क्रम. शब्दकोश. एखादा शब्द ठरव. त्यानंतर आकारविल्ले समजून घे. त्यानंतर काय कर? आकारविल्ले समजून घे. शब्दकोश बघ. अर्थ शोध. विविध अर्थछटा लक्षात घे. एका शब्दाचे विविध अर्थ समजून घे. शब्दकोशात एखादा शब्द शोधताना आकारविल्ले म्हणजे अ या अक्षरापासून लावलेला क्रम महत्त्वाचा असतो. आपण वि.भा. नेमाडे यांच्या नव्या युगाचे गाणे या कवितेतील एका ओळीचे उदाहरण पाहूया. अनुरेणुतुनी शब्द प्रगटती, चला चला पुढती. विज्ञानाचा प्रकाश आला घडे दिव्य क्रांती. आता समजा आपल्याला अनुरेणुतुनी प्रगटती, विज्ञान, प्रकाश, दिव्य आणि क्रांती असे 6 शब्द शोधायचे आहेत. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे शब्दांना लागलेले प्रत्यय वगळून, सामान्य रूप वगळून मूळचा शब्द शोधायचा असतो. आता अनुरेणुतुनी या शब्दाला तुनी हा प्रत्यय वगळून मूळ शब्द शोधावा लागेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रियापदाचा मूळ धातू शोधायचा असतो. म्हणजे प्रगटती या शब्दाचा प्रकट हा मूळ धातू आपल्याला शोधावा लागेल. अनुरेणू, प्रकट, विज्ञान, प्रकाश, दिव्य, क्रांती या 6 शब्दांचा आता आपण क्रम लावू. आपल्या वर्णमालेनुसार यांची पहिली अक्षरे कुठल्या क्रमाने येतात ते पाहू. अर्थातच स्वरापासून सुरू होणाऱ्या शब्दांचा क्रम आधी लागेल. म्हणजे इथे अनुरेणू हा शब्द आधी येईल, त्याचा पहिला क्रमांक. त्यानंतर उरलेल्या 5 पैकी कुठलं अक्षर आधी येईल. यात साहजिकच स्वरानंतर येणारे पहिले व्यंजन क म्हणजे दुसऱ्या क्रमांकाला येईल क्रांती. नंतर क्रम येईल दिव्य मधील द चा.
मग येतील प्रकट आणि मग येतील प्रकाश. हे शब्द सर्वात शेवटी येईल विज्ञान. सर्वात शेवटी येईल विज्ञान. आता प्रकट आणि प्रकाश यात प्र नंतर कुठली अक्षरे येतात? तर क आणि का. आता तुम्हीच सांगा, क आणि का यापैकी कोणाचा क्रम आधी लागेल? अर्थात क चा. म्हणून प्रकट आधी येईल आणि प्रकाश नंतर. मग आता आपला क्रम तयार झाला. अणुरेणू, क्रांती, दिव्य, प्रकट, प्रकाश, विज्ञान. आहे ना सोपे? यात क्रांती, प्रकट, प्रकाश यामध्ये पहिले अक्षर जोडाक्षर आहे. ते कसे शोधायचे? तर अ पासून ओ पर्यंतचे शब्द संपले की जोडाक्षरे सुरू होतात. म्हणजे क पासून को पर्यंतचे शब्द संपले की जोडाक्षरे सुरू होतील. त्यात क अधिक र, क्र शोधायचा. मग क्रा शोधायचा. त्यावर अनुस्वार असलेले शब्द शोधायचे. तेव्हा आपल्याला क्रांती सापडेल. आता तुम्ही स्वतः शब्दकोशात शब्द पाहायचा सराव करा. टीप: क्ष, ज्ञ यांचा क्रम आकारविल्हे लावताना ळ या शेवटच्या व्यंजनानंतर येतो. शब्दकोश हाताळण्याची सवय लागावी की शब्दांचे अर्थ व मोल तुम्हाला कळेल. योग्य जागी योग्य अर्थाचा शब्द तुम्ही वापरू शकाल. समर्पक शब्दमांडणीच्या प्रवासात शब्दकोश हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. या साधनाचे महत्त्व जाणा. तुम्ही आता उच्च प्राथमिक गटात आहात. भाषिक समृद्धीच्या वाटचालीत शब्दकोशाचे महत्त्व जाणावे यासाठी या पाठाचा अभ्यास करणे योग्य ठरेल. आता हा झाला आपला शब्दकोश. तर या शब्दकोशामध्ये सुरुवातीपासून आपण बघितलं की नेहा आणि सायलीचा, पुन्हा एकदा आपण रिपीट करून घेऊ की नेहा आणि सायलीचा या ठिकाणी काय दिलेला आहे? संवाद दिलेला आहे. नेहा म्हणते, का ग सायली, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन या शब्दांमधील हा जो दिन आहे या शब्दाचा अर्थ दिवस आहेत. म्हणजे छोट्या जो दी आहेत त्याचा अर्थ होतो दिवस. आणि त्यानंतर हो ना ग, सायली म्हणते हो असाच आहे का ग. मग अगं, मागच्या धड्यात हा जो शब्द आला होता तेव्हा बाईंनी या शब्दांचा अर्थ सांगितला होता गरीब. दोन्ही शब्द नीट बघितलेस का तू कसे लिहिले आहेत ते? आपण आता पुस्तकच बघूया. शब्द कसा लिहिलाय ते. सायली म्हणते हा बघ मागचा धडा आणि हा शब्द दिन. नेहा म्हणते अरे हो, तरी दोन्ही शब्द लिहिण्यात फरक आहे. सायली म्हणते बरोबर. दिन शब्दात दी ह्रस्व आहेत. दिन म्हणजे दिवस. नेहा म्हणते शब्दांची किती गंमत आहे ना. अक्षरात वरवर साम्य आहे, पण लेखनातल्या फरकामुळे अर्थात केवढा फरक. सायली म्हणते आपण दोघीजणी असे नवीन शब्द आणि त्याचे विविध अर्थ रोज समजून घेऊया. नेहा म्हणते अगं पण कसे? आपल्याला सारखे आपल्या बाईकडे जावे लागेल अर्थ विचारायला. सायली म्हणते अगं नाही, मला माहीत आहे त्याची गंमत. मला काय माहीत आहे त्याची
गंमत माहिती आहे. शब्दांचे अर्थ आपण कसे शोधायचे ते मी तुला दाखवते. आपणच आपले शब्दांचे अर्थ कसे शोधायचे हे मी तुला दाखवते. सायली आणि नेहा यांच्याप्रमाणे शब्दांचे अर्थ शोधण्याचा आनंद तुम्हीही घ्यायला हवा आहे. त्यासाठी तुम्ही या पाठातून शब्दकोश म्हणजे काय, त्याची रचना, तो कसा पाहावा याबाबत माहिती करून घेणार आहोत. त्यानंतर आहे शब्दकोश म्हणजे काय. शब्दकोश म्हणजे काय, त्याची उद्दिष्टे, तो कसा पाहावा हे आपण समजून घेऊया. मुलांनो, ज्या एका अक्षराने किंवा अक्षरसमूहाने एखादी वस्तू, विचार, कल्पना, भाव, गुण किंवा क्रिया इत्यादींचा अर्थ व्यक्त केला जातो, त्या अक्षरास किंवा अक्षरसमूहास शब्द असे म्हणतात. कोश म्हणजे संग्रह, तर शब्दकोश म्हणजे शब्दसंग्रह होय. हा झाला शब्दकोश, शब्दाचा वाच्यार्थ. पण भाषा शब्दसंग्रह आणि शब्दकोश यांच्या स्वरूपात थोडा फरक असतो. एखाद्या भाषेच्या विशिष्ट क्षेत्रातील मर्यादित शब्दांच्या संग्रहाला शब्दसंग्रह म्हणजे ग्लोसरी असे म्हणतात. तर त्या भाषेतील बहुतेक सर्व शब्दांचा संग्रह विशिष्ट रचना पद्धतींचा अवलंब करून दिला असल्यास त्याला शब्दकोश म्हणजे डिक्शनरी असे म्हणतात. कोशात समाविष्ट केलेल्या शब्दांची रचना पद्धतशीरपणे केलेली असते. संग्रहित केलेल्या शब्दांचा क्रम कोणत्या पद्धतीने लावला आहे हे कळले तर कोणताही शब्द कोठे सहजतेने सापडेल हे नक्की कळते. अलीकडे सर्व भाषांतील कोशातील शब्दांची योजना त्या भाषेच्या व्यवहारासाठी वापरल्या जाणाऱ्या लिपीतील वर्णांच्या क्रमाने केलेली असते. अशी योजना करताना शब्दांचे आद्याक्षर किंवा वर्ण विचारात घेतला असतो. या पद्धतीमुळे कोशात शब्द कोठे सापडेल हे चटकन ठरवता येते. उद्दिष्टे. प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थ असतो. हे कळणे, शब्दाचा योग्य अर्थ माहीत करून घेण्याची सवय लागणे, शब्दांच्या अर्थाच्या छटा समजणे, शब्दकोश ही संकल्पना समजणे, शब्दकोशाची गरज व महत्त्व लक्षात येणे, शब्दकोश हाताळता येणे. काय असते शब्दकोशात? शब्दांचा संग्रह, शब्दांचे प्रमाण, उच्चार, व्युत्पत्ती, समानार्थी प्रतिशब्द, संदर्भानुसार बदलणारे शब्दांचे अर्थ, अर्थाचे स्पष्टीकरण करणारे वर्णन किंवा चित्र आणि प्रसिद्ध लेखकांच्या संदर्भातील संदर्भ. शब्दकोश कसा पाहावा? शब्दकोश पाहण्याचा क्रम. एखादा शब्द ठरव, आकार, विल्हे, क्रम समजून घे, शब्दकोश बघ, योग्य अर्थ शोध, विविध अर्थ छटा लक्षात घे आणि एका शब्दाचे विविध अर्थ समजून घे. शब्दकोशात एखादा शब्द शोधताना आकार, विल्हे म्हणजे या शब्दापासून लावलेला क्रम महत्त्वाचा असतो. आपण वि.भा. नेमाडे यांच्या नव्या युगाचे गाणे या कवितेतील एका ओळीचे उदाहरण पाहूया. अनुरेणू तुनी शब्द प्रकटती, चला चला पुढती,
विज्ञानाचा प्रकाश आला घडे दिव्य क्रांती. आता समजा आपल्याला अनुरेणूतून प्रगटती, विज्ञान, प्रकाश, दिव्य आणि क्रांती असे 6 शब्द शोधायचे आहेत. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे शब्दांना लागलेले प्रत्यय वगळून सामान्य रूप वगळून मूळचा शब्द शोधायचा असतो. अनुरेणूतुनी या शब्दातला तुनी हा प्रत्यय वगळून मूळ शब्द शोधावा लागेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रियापदाचा मूळ धातू शोधायचा असतो. म्हणजे प्रगटती या शब्दाचा प्रगट हा मूळ धातू आपल्याला शोधावा लागेल. ओके. क्ष आणि ज्ञ यांचा क्रम आकारविल्ले लावताना ळ या शेवटच्या व्यंजनानंतर येतो. शब्दकोश पाहण्याची हाताळण्याची सवय लागली की शब्दांचे अर्थ व मूळ लक्षात येतात. नहीं, लेकिन संदर्भ लगाकर उसका एक मीनिंग लगाकर हम उसे हमेशा उपयोग करते हैं. भाषिक समृद्धीसाठी शब्दाचा नेमका अर्थ माहीत करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी शब्दकोश हे महत्त्वाचे साधन आहे. भाषिक समृद्धि मतलब लैंग्वेज का एक प्रॉपर नॉलेज अगर हमें होना जरूरी है तो उसके लिए शब्दकोश ये एक महत्वपूर्ण साधन है, उसे जानना बहुत जरूरी है. यावर्षी आपण शब्दांची ओळख करून घेणार आहोत. नवीन शब्दांचे अर्थ आपण शब्दकोशातून पाहू शकतो. हे शब्द शब्दकोशातून कसे शोधतात येतात त्यांचे मार्गदर्शन या पाठातून मिळते. नवीन शब्दांचे अर्थ तुम्ही शब्दकोशात पाहायला शिकावेत, त्याची सवय तुम्हाला लागावी व शब्दांच्या अर्थाची मजा घेता यावी या दृष्टीने या पाठाचा अभ्यास महत्वपूर्ण आहे. आता आपल्याला प्रत्येक शब्द कसा पाहायचा, शब्दकोश में शब्द को कैसे ढूंढना है, किस प्रकार उसका अर्थ समझना है, ये हम इस पाठ के माध्यम से सीखने वाले हैं. यावर्षी आपण काय शब्दकोश हा पाठ आपल्याला स्थूल वाचनासाठी आहे, म्हणजे ज्याचे प्रश्न उत्तर आपल्याला दिले जातील ते आपल्याला लिहायचे आहेत. यावर आधारित कृती येणार नाही म्हणून त्याला स्थूल वाचन असे म्हणू. पुढे दिलेले उदाहरण पाहू. शाळेच्या मधल्या सुट्टीमध्ये नेहा व सायली या 2 मैत्रिणी मधील हा संवाद. नेहा, सायली, स्वतंत्र दिन, प्रजासत्ताक दिन या शब्दामधील दिन शब्दाचा अर्थ दिवस असा होतो ना ग? सायली, हो असाच आहे का ग? नेहा, अगं मागच्या धड्यात हा शब्द आला होता तेव्हा बाईंनी शब्दाचा अर्थ सांगितला होता गरीब. सायली, दोन्ही शब्द नीट बघितलेस का तू कसे लिहिले आहेत ते? नेहा, आता आपण पुस्तकातच बघूया शब्द कसा लिहायचा ते. सायली, हा बघ मागचा धडा आणि हा बघ दिन शब्द. नेहा, अरे हो, शब्द एकच असला तरी दोन्ही शब्द लिहिण्यात फरक आहे. सायली, बरोबर. दिन शब्दात दीर्घ आहे आणि दिन शब्दात म्हणजे गरीब असं होतो. आता इथे आपल्याला काय सांगितलं आहे, दिन या शब्दाचा आपल्याला एक परिचय दिला आहे. दिन शब्दाला जेव्हा आपण ह्रस्व वेलांटी देतो म्हणजे छोटी की मात्रा जब देते हैं वो हो जाता है डे, दिन, दिवस. और जब द को बड़ी की मात्रा लगने के बाद दिन ये शब्द लिखा जाता है तो उसे कहा जाता है गरीब. जो परिस्थिति जिसकी गरीब है वो शब्द यहाँ पर होता है. इसी का अर्थ कि ई की मात्रा बदल जाने से यहाँ पर अर्थ भी बदल जाता है. इसे मराठी में कहते हैं ह्रस्व ई आणि दीर्घ ई, ह्रस्व वेलांटी आणि दीर्घ वेलांटी. तर ह्रस्व जेव्हा दिली जाते तेव्हा दिवस होतो आणि दीर्घ वेलांटी जेव्हा दिली जाते तेव्हा त्याचा अर्थ गरीब होतो. नेहा, शब्दांची किती गंमत आहे ना. अक्षरात वर साम्य आहे पण लेखनातल्या फरकामुळे अर्थात केवढा फरक. सायली, आपण दोघी जणी असे नवीन शब्द आणि त्याचे विविध अर्थ रोज समजून घेऊया. नेहा, अगं पण कसे? आपल्याला सारखे आपल्या बाईंकडे जावे लागेल अर्थ विचारायला. सायली, अगं नाही, मला माहित आहे त्याची गंमत. शब्दांचे अर्थ आपण कसे शोधायचे ते मी तुला दाखवते. सायली आणि नेहा यांच्याप्रमाणे शब्दांचे अर्थ शोधण्याचा आनंद तुम्हीही घ्यायला हवा. त्यासाठी
तुम्ही या पाठातून शब्दकोश म्हणजे काय, त्याची रचना, तो कसा पाहावा याबाबत माहिती करून घेऊया. आता इथे या दोघींच्या संवादातून इन दोनों के बीच जो संवाद हुआ है उससे यह पता चलता है कि हम शब्दकोश के माध्यम से अनेक शब्दों के अर्थ समझ सकते हैं. तो वो कैसे समझने हैं वो आगे थोड़ा सा हम परिचय लेते हैं. अब यहाँ पर हमने एक छोटा सा चित्र दिया है. शब्दकोश म्हणजे काय, त्याची उद्दिष्टे, तो पहावा कसे हे आपण समजून घेऊया. मतलब शब्दकोश का अर्थ, उसके उद्दिष्ट मतलब उसके एम्स क्या है, उसे हम कैसे देख सकते हैं ये हमें समझना है. मुलांनो, ज्या एका अक्षराने किंवा अक्षर समूहाने एखादी वस्तू, विचार, कल्पना, भाव, गुण किंवा क्रिया इत्यादीचा अर्थ व्यक्त केला जातो त्या अक्षरास किंवा अक्षर समूहास शब्द असे म्हणतात. अर्थात शब्द कैसे बनता है इसका परिचय यहाँ पर दिया है कि अलग अलग अल्फाबेट्स को जब एक साथ लेकर आके वो शब्द लिखा जाता है जिसका एक पर्टिकुलर अर्थ होता है उसे कहते हैं शब्द. कोश म्हणजे संग्रह, तर शब्दकोश म्हणजे शब्दसंग्रह होय. हा झाला शब्दकोश शब्दाचा वाच्यार्थ. पण विकसित शब्दात शब्दसंग्रह आणि शब्दकोश यांच्या स्वरूपात थोडासा फरक आहे. एखाद्या भाषेच्या विशिष्ट क्षेत्रातील मर्यादित शब्दांच्या संग्रहाला शब्दसंग्रह असे म्हणतात, तर त्या भाषेतील बहुतेक सर्व शब्दांचा संग्रह विशिष्ट रचना पद्धतीचा अवलंब करून दिला असल्यास त्याला शब्दकोश असे म्हणतात. म्हणजे डिक्शनरी म्हणजेच एखादा शब्द म्हणजे बरेच शब्द ज्या ठिकाणी एकत्र करून लिहिले जातात किंवा त्याचं कलेक्शन केलं जातं, कलेक्शन किया जाता है और उसका अर्थ दिया जाता है, उस सभी शब्द की इंफॉर्मेशन दी जाती है. उस एक बुक को आसान लैंग्वेज में बताऊंगी कि उस एक बुक को हम कहते हैं शब्द संग्रह, शब्दकोश, जहाँ पर शब्दों का संग्रह, विशिष्ट रचना पद्धति दी जाती है. आगे देखते हैं. कोशात समाविष्ट केलेल्या शब्दांची रचना पद्धतशीरपणे केलेली असते. संग्रहित केलेल्या शब्दांचा क्रम कोणत्या पद्धतीने लावला आहे ते कळले तर कोणताही शब्द कोठे सहजपणे सापडतो ते नक्की कळते. अलीकडे सर्व भाषातील कोशातील शब्दांची योजना त्या भाषेच्या व्यवहारासाठी वापरल्या जाणाऱ्या लिपीतील वर्णाच्या क्रमाने केलेली असते. अशी योजना करताना शब्दांचे आद्याक्षर किंवा वर्ण विचारात घेतलेला असतो. या पद्धतीमुळे कोशात शब्द कोठे सापडेल हे चटकन ठरवता येते. यहाँ पर बताया गया है कि शब्दकोश में शब्दों की जो एक रचना है वो किस प्रकार की जाती है, तो अल्फाबेटिकली. जैसे आप सभी को डिक्शनरी देखना पता है कि अगर डिक्शनरी में कोई शब्द ढूंढना है तो वो शब्द हम अल्फाबेटिकली ढूंढते हैं. ए वाला शब्द पहले लिखे होते हैं, वो हम सबको पता है, तो हम उसी प्रकार ढूंढते हैं. तो ये शब्दकोश में भी उसी प्रकार शब्दों की रचना होती है पहले. लेकिन ये याद रखो कि हर भाषा में जो वर्ण है, जैसे स्वर और व्यंजन है, उसकी जो सिस्टमैटिक एक रेंज होती है उसी में ये लिखे जाते हैं. जैसे अगर मराठी हिंदी में अ आ ई ये जो सीक्वेंस है उसी अनुसार शब्द भी आपको डिक्शनरी में मिलेंगे, शब्दकोश में मिलेंगे. उसके बाद क ख ग घ इसके शब्द आपको मिलेंगे. तो हर भाषा में उनकी लिपि, उनके वर्ण जिस प्रकार अरेंज किए होते हैं उसी प्रकार शब्दकोश में भी वो शब्द हमें मिलते हैं. उद्दिष्ट मतलब ये शब्दकोश देखने का उद्दिष्ट क्या होना चाहिए, पढ़ने का उद्दिष्ट क्या होना चाहिए, इसके पीछे हमारा एम क्या है, इससे हमें क्या फायदा होता है वो देखते हैं. प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थ असतो हे कळणे, शब्दाचा योग्य अर्थ माहित करून घेण्याची सवय लागणे, शब्दांच्या अर्थांच्या छटा समजणे, शब्दकोश ही संकल्पना समजणे, शब्दकोशाची गरज व महत्व लक्षात येणे, शब्दकोश हाताळता येणे. म्हणजेच शब्दों का अर्थ समझना, उनकी माहिती
लेने की, मतलब एक इंफॉर्मेशन लेने की हमें आदत लगनी चाहिए, हैबिट होनी चाहिए। उनके अलग अलग अर्थ पता होने चाहिए। शब्दकोश संकल्पना क्या है, इसकी गरज, महत्व काय, हे समजणं बहुत जरुरी आहे. काय असते शब्दकोशात? शब्दांचा संग्रह असतो. शब्दांचे प्रमाण, उच्चार असतात, व्युत्पत्ती असते, समानार्थी प्रतिशब्द असतात, संदर्भानुसार बदलणारे शब्दांचे अर्थ असतात, अर्थांचे स्पष्टीकरण करणारे वर्णन किंवा चित्र असतात, प्रसिद्ध लेखकांच्या ग्रंथातील संदर्भ असतात. अर्थात इस शब्दकोश में क्या क्या होता है? तो शब्दों का संग्रह होता है, उनका प्रोनाउंसिएशन होता है, उनका जन्म कहाँ से हुआ, उत्पत्ति मतलब उनका वो शब्द कहाँ से आए, कैसे आए, कौन सी भाषा से आए, समानार्थी शब्द सिनोनिम्स होते हैं, उनके समान अर्थ बताए जाते हैं, संदर्भ होता है, बदलाचे अर्थाचे स्पष्टीकरण, इसका जो मीनिंग होता है उसका एक स्पष्टीकरण दिया जाता है, और उसी के साथ साथ उससे रिलेटेड कुछ चित्र भी इसमें दिए जाते हैं. प्रसिद्ध लेखकांच्या ग्रंथातील संदर्भ, और यहाँ पर लेखकों के बुक्स से कुछ संदर्भ भी लिए जाते हैं, कुछ उदाहरण भी दिए जाते हैं, जिससे हम आसानी से समझें. शब्दकोश कसा पाहावा? एखादा शब्द ठरवावा, आकार विल्हे क्रम समजून घेणे, शब्दकोश बघणे, अर्थ शोधणे, विविध अर्थछटा लक्षात घेणे, एका शब्दाचे विविध अर्थ समजून घेणे. अर्थात कि कोई भी एक शब्द ठहराने मतलब नक्की करो कि हमें कौन सा एक शब्द देखना है. आकार विल्ल्यानुसार, आकार विल्ल्यानुसार मतलब अल्फाबेटिकली हमें यहाँ पर समझना है कि ये शब्द कौन से अल्फाबेट में है. शब्दकोश बघणे, उसके बाद हम शब्दकोश में ये देखना शुरू करेंगे. जब भी वो शब्द मिलेगा उसके बाद हम क्या करेंगे, उसका अर्थ पता करेंगे कि अर्थ क्या है. विविध अर्थ छटा, सिर्फ एक अर्थ नहीं बल्कि उस शब्द के कई अर्थ होते वो ढूंढेंगे. एका शब्दाचे विविध अर्थ समजून घेणे, और अर्थ ढूंढने के बाद वो अर्थ समझ लेना भी उतना ही जरूरी है. शब्दकोशात एखादा शब्द शोधताना आकार विल्हे म्हणजे अ या अक्षरापासून लावलेला क्रम महत्वाचा असतो. आपण वि.भा. नेमाडे यांच्या नव्या युगाचे गाणे या कवितेतील एका ओळीचे उदाहरण घेऊया. अणुरेणूतुनी शब्द प्रकटती, चला चला पुढती, विज्ञानाचा प्रकाश आला गडे दिव्य कांती. आता समजा आपल्याला अणुरेणूतुनी प्रकटिती, विज्ञान, प्रकाश, दिव्य आणि कांती असे 6 शब्द शोधायचे आहेत. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे शब्दांना लागलेले प्रत्यय वगळून, सामान्य रूप वगळून मूळचा शब्द शोधायचा आहे असतो. अणुरेणूतुनी या शब्दातला तुनी हा प्रत्यय वगळून मूळ शब्दाचा अर्थ शोधावा लागेल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे क्रियापदाचा मूळ धातू शोधायचा असतो, म्हणजेच प्रगटती या शब्दाचा प्रकट हा मूळ धातू आपल्याला शोधावा लागेल. अणुरेणू, प्रकट, विज्ञान, प्रकाश, दिव्य, कांती या 6 शब्दांचा आता आपण क्रम लावूया. आपल्या वर्णमालेनुसार आपली पहिली अक्षरे कुठल्या क्रमाने येतात. बहुत आसान है. अगर कोई भी शब्द हमें ना समझ आए तो सबसे पहले उसे लगे हुए प्रत्यय निकाल दो. प्रत्यय मतलब किसी भी शब्द को जोड़कर उसे अर्थ और या उसे वाक्य में प्रयोग करने के लिए प्रत्यय लगाकर उसको एक अर्थपूर्ण वाक्य बनाने के लिए प्रत्यय लगता है. जैसे अणुरेणू तुनी, तो तुनी हा शब्द काय आहे, प्रत्यय, तो काढून फक्त अणुरेणू. आता आपल्याला काय करायचं आहे, त्यांना अल्फाबेटिकली लावायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला स्वर आणि व्यंजन येणे खूप आवश्यक आहे. आता अर्थातच स्वरांपासून सुरू होणाऱ्या शब्दांचा क्रम आधी लागेल. इथे अणुरेणू हा शब्द आधी येईल, त्याचा पहिला क्रमांक. यानंतर उरलेल्या 5 पैकी कुठलं अक्षर आधी येईल, यात साहजिकच स्वरांनंतर येणारे व्यंजन क म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर क्रांती नंतर क्रम येईल. दिव्य मधील द चा मग येतील प्रकट आणि प्रकाश हे शब्द सर्वात शेवटी येईल विज्ञान. आता प्रकट आणि प्रकाश यात प्र नंतर कुठली अक्षरे येतात, तर क आणि का. आता तुम्हीच सांगा, क आणि का यापैकी कोणाचा क्रम आधी लागेल.
अर्थातच क चा, म्हणून प्रकट आधी येईल आणि प्रकाश नंतर येईल. यहाँ पर हमने क्या किया है, तो हर शब्द को अल्फाबेटिकली लगाया है, अर्थात मतलब अ आधी आता है. व्यंजनामध्ये अ आधी येतो म्हणून अणुरेणूतला अ घेतला आहे आणि म्हणून तो शब्द आधी घेतला. त्यानंतर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे क येतो. मग क्रांती आणि क्रम. आता क्रांती नंतर क्रम येईल, क्रमानुसार कोणता येईल तर दिव्य येईल. पण प्रकाश या शब्दामध्ये आपल्याला इथे कन्फ्युजन होण्याची काही गरज नाही. प्रकट आणि प्रकाश याच्यामध्ये दुसरा शब्द काय आहे, क आहे, पण क आणि का आहे. मग क, का, की ह्या बाराखडीनुसार जर आपण पाहिलं तर क आधी येतो आणि का नंतर येतो. क पहले आता है और का बाद में आता है. इसीलिए क्या करेंगे, तो प्रकट ये शब्द को प्रथम देखेंगे और प्रकाश इस शब्द को उसके पश्चात मतलब उसके बाद देखा जाएगा. यही है सिक्वेन्स. इसी प्रकार हमें क्या करना है, शब्दकोश देखना है. आता आपला क्रम तयार झाला असून अणुरेणू, क्रांती, दिव्य, प्रकट, प्रकाश, विज्ञान आहे ना सोपे. यात क्रांती, प्रकट, प्रकाश यामध्ये पहिले अक्षर जोडाक्षर आहे असे कसे शोधायचे, तर अ पासून अ पर्यंत शब्द संपले की जोडाक्षरे सुरू होतात. म्हणजेच क पासून क पर्यंतचे शब्द संपले की जोडाक्षरे काय होतात, इथे सुरू होतात. त्यात क अधिक र, क्र शोधायचा, मग क्र शोधायचा, त्यावर अनुस्वार असलेले शब्द शोधायचे, तेव्हा आपल्याला क्रांती सापडेल. आता तुम्ही शब्दकोशात शब्द पाहायचा कसा स्वतः ते बघायचं. क्ष, ज्ञ यांचा क्रम आकार विल्हे लावताना ळ शेवटच्या व्यंजनानंतर येतो. शब्दकोश पाहायची हाताळण्याची सवय लागली की शब्दांचे अर्थ व मोल तुम्हाला